पण ती मुलगी शेवटपर्यंत नाव काढेल की गमवेल याची शाश्वत आई वडील सुद्धा देऊ शकत नाही, कोणाच्या अंतःकरणातलं जाणवू शकत नाही. आईचं जीवनातलं कष्ट, आईचं प्रेम आणि बापाचे कष्ट आणि बापाचे प्रेम कायमस्वरूपी आठवणीत ठेवले पाहिजे की आपल्यासाठी आपल्या आई वडिलांनी 9 महिने 9 दिवस किती कष्ट घेतले. साधं तुमच्या हातामध्ये पायामध्ये काटा टोचू द्या, काटा टोचल्यानंतर जर तो पिकला असेल आणि त्रास होत असेल ना, तर आई आपल्याला पट्टी करते, मल्लम लावते, रात्रभर आपल्याला कशी झोपते विचारते. पण आई काम करता करता कितीही लागू द्या, पण आपण आईला विचारत नाही तुला त्रास होईल नाही विचारत. आपल्याला आईचे कष्ट दिसत नाही, वडिलांचे कष्ट दिसत नाही, पण जो माता पितांचे कष्ट जागृत करतो त्यालाच हिंमत असते की आपण आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करायचं. एवढीच अपेक्षा असते. म्हातारपणामध्ये काठीचा आधार व्हावा आणि तरुणपणामध्ये मान सन्मानाने जीवन जगता यावं, याच्यापेक्षा आई वडिलांना तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. तुम्ही नका आईला काही देऊ काही देऊ, फक्त एवढं आई वडिलांच्या सन्मानासाठी करायच्या पेक्षा काही नको. मीनावती माता तेच म्हणते, माझ्या पार्वतीने या विश्वामध्ये माझं नाव मोठं केलंय. राजकुमारी आहे, कन्या आहे, पण तरी वनामध्ये रानामध्ये कठोर तपश्चर्या केली आणि ज्या शिवजींना कोणाला प्राप्त करता येत नाही ते शिवाची कायम स्वरूपाची अर्धांगिनी झालीस आणि कायम विश्वामध्ये चिरकाल आमचं नाव रोशन केलं आणि भगवान शिवासोबत जोडलं. काय हवंय आम्हाला? राजकुमारी जिने आईचं पात्र तिच्या जवळ होतं, आईचं ताटामध्ये ती जेवत होती, आज ती स्वतः आईचं घर सोडून नांदायला जाते. हे विचार आईच्या मनाला उच्चारत होते आणि मुलीच्या आवडीच्या सर्व वस्तू मीनावती